तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे अर्णव हा मामाजवळ फोनवर बोलत असतो आणि तो त्याला सांगतो की मामा, मी ताईला सगळं काही खरं सांगून टाकायचं ठरवलं आहे. मामा अर्णवला म्हणत असतो, अरे अर्णव, काय बोलतोयस तू हे? जरा विचार कर. ती 2 जीवांची आहे, 2 जीवांचा प्रश्न आहे. घरी आलास तू की आपण शांतपणे बसून बोलू? त्यावर अर्णव म्हणत असतो, नाही मामा, आज मी ठरवलं आहे. पूर्ण विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. राजेश ताईवरून मला घाबरवतोय. जर मी ती भीती संपवून टाकली तर तो काहीच नाही करू शकत. आणि मला माहिती आहे माझी ताई स्ट्रॉंग आहे. मी आजपर्यंत जितके धक्के पचवलेत तितकेच तिनेसुद्धा पचवलेत. आणि ह्या धक्क्यातूनसुद्धा आम्ही दोघं व्यवस्थित बाहेर पडू. तिच्या बाळाची आणि तिची सगळी जबाबदारी मी घेईन मामा. त्याबरोबर मामा म्हणतो, तू एवढं ठरवलंच आहेस तर मग ठीक आहे अर्णव, घरी ये आणि बोल तिच्याशी. मग अर्णव फोन कट करतो आणि राजेश, तुझा खेळ संपला असं म्हणत असतो. तर दुसरीकडे आता इशू ही खूपच जास्त घाबरलेली असते, ओव्हर पॅनिक झालेली असते. नमू तिच्याकडे येते आणि तिला विचारते, इशू काय झालं आहे? अगं रडतीयस का? बोल ना. त्यावर इशू म्हणत असते, अर्णव सर निघून गेलेत, घरातून निघून गेलेत कुठेतरी. त्यावर नमुताई म्हणते, अगं हो 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 इशू, शांत हो, मला नीट सांग, कुठे गेलेत अर्णव सर? काय झालं? तुला कोणाचा फोन आला होता का? त्यावर इशू म्हणत असते, हो, अर्णव सरांच्या आजीचा. त्या चिडल्या होत्या. अर्णव सर निघून गेलेत, कुठे गेले असतील ते. जर ताई त्यांना काही झालं तर मी काय करू? त्यांना घरात परत घेऊन जाण्यासाठी मी काय करू? मला काहीच कळत नाही आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं. जर मी त्या कॅफेमध्ये गेलेच नसते तर हे सगळं झालंच नसतं. त्याबरोबर नमुताई इशूला म्हणते, इशू एकदम शांत, माझ्याकडे बघ, बघ माझ्याकडे, डोळे पुस. अगं इशू, या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही आहे. खरंच तुझा काय दोष आहे या सगळ्यात बरं? तू उगाचच्या उगाच स्वतःला दोष देणं पहिलं बंद कर बरं. आणि काळजी करू नको करू काळजी, आपल्याला कळेल. हां, अर्णव सर घरी पोहोचलेत की नाही ते कळेल. त्यावर इशू म्हणते, ताई कसं कळेल? त्यावर नमुताई तिला सांगते, आकाश सरांना कॉल करते मी, आकाश सर सांगतील ना मला. पण तू काळजी करू नकोस इशू, शांत हो बरं. त्याबरोबर इशू मात्र शांत होत नसते. नमुताई इशूला थोडं जवळ घेते आणि शांत व्हायला लावत असते. इशू सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःला देत असते. तिला असं वाटत असतं की जर ती त्या ठिकाणी कॅफेमध्ये गेलीच नसती तर कदाचित तिथे बाबा आले नसते, आणि बाबा आलेच नसते तर हे सगळं घडलंच नसतं. मग आता नमुताई इशूला सांगते, तू बस बरं इथे, बस, मी आले. आणि मग ती लगेचच आता इशूजवळून पटकन उठते आणि तिचा मोबाईल कुठे आहे ते बघायला लागते. नमुताई मोबाईल पटकन हातात घेते आणि लगेचच आकाशला पहिला फोन फिरवते. आता रिंग होत असते. इशूला टेन्शन आलेलं असतं, नमूलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. दोघी बहिणी आकाशने फोन उचलण्याचाच वाट बघत असतात. तर आपण दुसरीकडे पाहतो की आता अर्णव हा अजूनही घरी आलेला नसतो. त्यामुळे घरातल्या सगळ्या सदस्यांना त्याची काळजी वाटत असते. आता आजी ही मामाकडे आलेली असते आणि ती मामाला म्हणते, काही कळलं का रे अर्णवबद्दल? त्याबरोबर मामा आता सांगत असतो की हो हो हो, आत्ता जस्ट माझं त्याच्याशी बोलणं झालं आहे आणि तो आता घरी येतो आहे. त्याबरोबर आता सर्वांच्या जीवात जीव आलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी आकाश येतो आणि आकाशही विचारतो, दादाचा घरी आला का? काही कळलं का? तर आता मामा सांगतो, हो येतोय, तो घरी येतोय, काळजी करू नकोस. मग लगेचच आता लावण्या म्हणते, त्याने फोन केला होता का मामा? त्यावर मामा होकार देतात. लावण्या म्हणते, माझा फोन उचलत नाही आहे, मग तुमचा कसा उचलला? आता लावण्याने हा मूर्खासारखा प्रश्न विचारल्याबरोबर आकाश लगेचच म्हणतो, लावण्या प्लीज, आता हे महत्त्वाचं नाही आहे की दादाने कोणाचा फोन उचलला आणि कोणाचा नाही, ओके? त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणतो, येतोय तो घरी, पण प्लीज त्याला आता कोणीतरी भरपूर प्रश्न विचारून भंडावून सोडू नका. त्याला जरा शांत आणि रिलॅक्स राहू द्या. त्याबरोबर लगेचच आता इथे आकाशलासुद्धा मामाचं मत पटलेलं असतं. त्याला शांत राहू द्या, म्हणजे त्याला जरा बरं वाटेल, रिलॅक्स वाटेल. तर आता पुढे मामा म्हणत असतो, मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय. नाही, कारण काय आहे ना, आता तो घरी आल्यावर जर पुन्हा त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला ना तर मात्र तो चिडेल. त्याबरोबर लगेचच लावण्या म्हणत असते, मामा अहो पण त्याच्याबरोबर बोलायला तर हवंच ना. नाही म्हणजे त्याच्याशी बोलू, त्याला धीर देऊ, शांतपणे बोलू बसून त्याच्याशी. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, काही गरज नाही. तू तुझ्या ARला जितकं ओळखत नाहीस ना तितकं आम्ही आमच्या चिंटूला ओळखतो. आणि सध्या
जर आपण त्याला काही बोललो ना तर मग मात्र तो घरात थांबणार नाही आणि माझ्यासाठी सध्या माझं नातू घरात थांबणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आता तो घरात आला की तो गप्प जरी राहिला तरी काही फरक पडत नाही. कोणी त्याच्याशी काही बोलणार नाही आणि कोणी त्याला काही विचारणार नाही. समजलं? त्याबरोबर लावण्य होकार देते. मग आजी वल्लरीकडे बघते आणि वल्लरीलासुद्धा खुणावते. काय? त्याबरोबर लगेचच वल्लरीसुद्धा म्हणते हो समजलं. आता दोघींनाही आजीचा राग आलेला असतो. तर आता इकडे फायनली नमुताईचा फोन आकाशने उचललेला असतो. आता इकडनं नमुताई म्हणत असते हॅलो म्हणजे त्याबरोबर आकाश म्हणतो सॉरी पण आज जे काही घडलं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. जे घडलं ते खूप चुकीचं आणि वाईट होतं. त्याबरोबर लगेचच नमुताई सांगायला लागते हे बघा आकाश सर प्लीज जे घडलं ते गैरसमजातनं घडलं. तुम्ही असा विचार करा ना. त्यावर आकाश म्हणत असतो एक मिनटं, कितीही राग असला कितीही गैरसमज झाला तरीसुद्धा माझ्या दादावरती तुझ्या बाबांनी हा असा हात उचलायला नको होता. काहीही झालं तरी तो माझा दादा आहे आणि आज जे काही घडलं आहे ना ते खूप चुकीचं होतं. समजलं ना? त्याबरोबर आता लगेचच इकडनं नमुताई म्हणत असते ते आकाश सर म्हणजे अर्णव सर घरी आलेले नाही आहेत असं कळलं म्हणून कॉल केला होता ते ठीक. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणायला लागतो एक मिनटं ठीक आहेत म्हणजे हे बघ ASR आहे तो ASR. काहीही झालं ना तरी त्याला काहीच फरक पडत नाही. तो ठीकच असतो. ASR कधीच कोलाब होत नाही. समजलं ना? त्याबरोबर नमुताई काही बोलत नसते. तर आकाश तिला सांगत असतो येत आहे ना लक्षात? नमुताई म्हणते हो सर पण अर्णव सर घरी कधी येतील म्हणजे काही कळलं का? त्याबरोबर लगेचच आता आकाश हा तिला म्हणत असतो की हो दादाचा फोन आला होता तो येतोय घरी आणि सॉरी आय कांट हेल्प इन दिस आणि फोन ठेवून देतो आकाश. आता नमुताईला आकाशचा बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं, दुःख झालेलं असतं पण तरीही इशूच्या समोर ती अजिबात दाखवत नाही. इशूला म्हणते इशू काळजी करू नकोस अर्णव सरांचा फोन आला होता आणि ते आत्ता घरी येत आहेत हां. त्याबरोबर आत्ता कुठे इशूचा जीव हा जीवात जीव आलेला असतो. तिला आत्ता जरा बरं वाटायला लागतं. ती म्हणत असते ताई मला खूप टेन्शन आलं होतं गं. अर्णव सर असे अचानक निघून गेले. त्यांना किती वाईट वाटलं असेल आपल्या बाबांच्या वागण्याचं. अगं कधी कधी हे सगळं असं घडून बसतं ना की त्याच्यामुळे काय करायचं हे काही कळतच नाही. त्याबरोबर नमुताई तिला सांगते की आता कळलं आहे ना आकाश अर्णव सर कुठे आहेत ते आकाश सरांनी सांगितलं आहे. मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. ते येतील घरी. चल आता तू जरा शांतपणे बस बरं. तुला किती त्रास होतो या गोष्टींचा. त्याबरोबर आता पुढे लगेचच इशू म्हणत असते हो गं ताई पण खरंच मला खूप टेन्शन आलं होतं अर्णव सर कुठे गेले असतील या गोष्टीचं. त्याबरोबर नमुताई म्हणते इशू तू ना प्रत्येक गोष्टीचा दोष स्वतःला देतेस. ही गोष्ट मुळात चुकीची आहे आणि ही गोष्ट मला तुझी अजिबातच आवडत नाही आहे. इतक्यात इकडे राजेश हा म्हणत असतो अंजली अगं उठ ना अंजली. काय झालं तुला? तू अशी अचानक बेशुद्ध कशी झालीस? डॉक्टर अहो काय झालं आहे? त्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात डोंट वरी मिस्टर भोसले काही नाही झालेलं तुमच्या बायकोला. एकदम व्यवस्थित आहे ती. प्रेग्नंट आहे. प्रेग्नन्सीमध्ये ह्या अशा चक्कर वगैरे येत असतात. हे नॉर्मल आहे. डोंट वरी मला चेकअप करू द्या त्यानंतर मग आपण ठरवूया. तुम्ही फक्त त्यांची जरा काळजी घेत जा. त्याबरोबर लगेचच इथे राजेश हा मनातल्या मनात म्हणत असतो काळजी घेतली म्हणूनच तर ही अवस्था झाली ना. आणि मग लगेचच त्याला आठवायला लागतं मगाशी तो अंजलीला घेऊन खोलीत आला आणि तिला म्हणत होता अंजली अगं काय चाललं आहे तुझं? आपला अर्णव हा जरा शॉर्ट टेम्पर्ड आहेच. केलं असेल त्याने काहीतरी रागाच्या भरात. त्यावर अंजलीताई म्हणाली होती नाही माझा चिंटू ईश्वरीच्याच काय इतर कोणत्याही मुलीच्या बाबतीत किंवा तिच्या वडिलांच्या बाबतीत चुकीचं वागू शकत नाही आणि मला याच्यावरती पूर्ण खात्री आहे. कळलं ना तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता राजेश तिला म्हणत असतो बरं ठीक आहे ते सगळं सोड तू ये बरं इथे बस आणि गोळ्या खाऊन घे. त्याबरोबर ती म्हणत असते की अहो चिंटू घरात नाही आहे मी गोळ्या कशा खाऊ? त्याबरोबर राजेश म्हणत असतो अगं तुम्ही सगळ्यांनी अशी त्याची काळजी करत राहून तो घरी परत येणार आहे का लवकर? सांग ना. येईल तो त्याला यायचं असेल तेव्हा पण तू प्लीज गोळ्या खाऊन घे. त्याबरोबर लगेचच पुढे तो म्हणत असतो मला तर पुढची काळजी वाटते परिणामांची. त्यावर अंजलीताई म्हणाली होती परिणाम म्हणजे काय परिणाम होतील याचे एवढे?
त्याबरोबर लगेचच राजेश म्हणाला होता, अगं असं काय करतेस? आता तुला आठवत नाही आहे का? ईश्वरीनेच अर्णवला किडनॅप केलं याची पत्रकारांनी केवढी मोठी बातमी बनवली होती. मग आता त्याच ईश्वरीच्या वडिलांनी अर्णवच्या कानाखाली मारली. ह्याचा कनेक्शन ते जोडणार नाही का? मग आता अर्णवला तोंड दाखवायला सुद्धा बाहेर जागा राहणार नाही. बापरे, किती काय काय घडणार आहे. त्याबरोबर लगेचच बिचारी अंजलीताईला टेन्शन आलं आणि टेन्शनने तिला चक्कर आली. मग लगेचच त्याने तिला पकडलं आणि येस, हवं ते झालं असं म्हणत आजी आजी, आकाश, मामा, अहो लवकर या सगळ्यांनी, अंजलीला चक्कर आली असं म्हणून सगळ्यांना बोलवलं. तर आता इथे अंजली शुद्धीवरती आलेली असते आणि ती विचारते, चिंटू चिंटू कुठे? त्यावर आता राजेश सांगत असतो, हो हो येईल, तो अजून आलेला नाही आहे. तर इथे इशू ही देवाचे आभार मानत असते. बरं झालं अर्णव सरांना घरी जाण्याची बुद्धी दिलीस. त्याबरोबर इथे आता इशू रडत असते आणि इतक्यात त्या ठिकाणी आई पोहोचते. आता आई आल्यावर इशू स्वतःच्या डोळ्यातले पाणी लपवण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी आई ते ओळखतेच आणि विचारते, काय गं इशू, काय झालं? तू रडत का होतीस? त्यावर इशू म्हणत असते, काही नाही गं आई, काही नाही, ते मी. त्याबरोबर नमुताई म्हणायला लागते, मी सांगते आई. आणि मग ती सगळं आईला खरं सांगते. अगं आज जे काही घडलं त्यामुळे अर्णव सर थोडे ॲपसेट होते आणि ते अचानक घरातनं निघून गेले आणि म्हणून इशूची ही अवस्था झाली. इशूने सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःला दिला ना, म्हणून झालं हे सगळं. त्याबरोबर हे ऐकून आई इशूला समजावते, इशू बाळा, हे बघ, कधीतरी ना चुकीच्या प्रसंगी चुकीच्या ठिकाणी आपण असतो, पण म्हणून आपण स्वतःला सगळा दोष द्यायचा नसतो. ह्या सगळ्यात तुझी काय चूक आहे मला सांग? एका वेळी मी सुद्धा अशीच एका प्रसंगात अडकले होते. त्याबरोबर लगेचच नमुताई आईला विचारते, आई काय म्हणतेस तू? त्यावर आई म्हणते, जाऊ देत ना, महत्त्वाचं ते नाही आहे. महत्त्वाचं काय आहे, अर्णव घरी जातोय, मग झालं. आणि तू ना आता सगळ्या गोष्टींचा दोष बाळा स्वतःला देणं बंद कर. त्यावर इशू म्हणत असते, आई अगं माझं आता अर्णव सर आणि त्यांच्या घरच्यांबरोबर सगळं रिलेशन खराब होऊन जाणार आहे या एका गोष्टीमुळे. मला त्याचं खूप वाईट वाटतं आहे गं, टेन्शन आलं आहे त्याचं, असं म्हणते. त्याबरोबर आई आता इशूला सांगते, हे बघ इशू बाळा, काळजी करू नकोस. मला सांग, मिट्ट काळोखानंतरच आपल्याला लख्ख प्रकाश पाहायला मिळतो की नाही? मिट्ट काळोख आपण लख्ख प्रकाशासाठीच पाहतो. तसंच असतं माणसांचं पण आणि नात्यांचं पण. त्यातही एवढं टेन्शन घ्यायचं नसतं. सगळं छान होईल, सगळं व्यवस्थित होईल, बस. त्याबरोबर आता इशू म्हणते, हो आई, कळलं. मग लगेचच आता आई म्हणते, बरं आता चल, डोळे पुस आणि सगळ्या गोष्टींचा दोष जो तू स्वतःला देतेस ना, तुझी ही जी सवय आहे ना, ती सवय पहिली सोडून दे हा इशू, तू खूप चुकीचं वागतेस. त्याबरोबर आता इशू आईला म्हणत असते, हो आई, सॉरी. आणि लगेचच इशू ही आईला घट्ट मिठी मारते. आईसुद्धा इशूला जवळ घेते आणि धीर देत असते. खरं तर आता आई आणि इशू ह्या दोघीही थोड्या भावूक झालेल्या असतात, कारण आईला थोडाफार तिचा भूतकाळ आठवलेला असतो आणि इशूला अर्णव घरी येत असल्याचा आनंद झालेला असतो. आता नमुताई हे सगळं बघत असते. बिचारी नमुताई जरा आतून नाराजच असते, कारण आकाशचं जे बोलणं असतं ते तिला आवडलेलं नसतं म्हणजे थोडक्यात तिला आकाशच्या बोलण्याचं वाईट वाटलेलं असतं. आता तीसुद्धा आकाशच्या बोलण्याचा थोडा विचार करायला लागलेली असते. तर आई ही इशूला डोक्यावरून हात फिरवून सांगते, बरं चला आता डोळे पुस पटपट पटपट. त्यावर इशू लगेच डोळे पुसते. मग आई तिला सांगते, जा आता जरा आवर आणि पटकन जेवायला बाहेर या. त्याबरोबर लगेचच इशू आणि नमुताई दोघीही म्हणतात, हो आम्ही लगेच आलो. आणि मग आई ही तिकडनं बाहेर निघून जाते. तर नमुताई इशूला म्हणते, बघ आता बरं वाटतंय ना तुला? आता आकाश सरांनी सांगितलं आहे अर्णव सर घरी जात आहेत, म्हणजे ते लवकरात लवकर घरी पोहोचतील, बरं ना? त्यावर लगेच इशू म्हणते, हो गं ताई, आता जीवात जीव आला आहे. आणि मग दोघीही बहिणी जरा नॉर्मल वागायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की अर्णव दी ग्रेट ASR घरी आलेला असतो आणि आता अर्णव म्हणत असतो, राजेश तुझा सगळा खेळ संपला. आत्तापर्यंत तू मला ताईवरून ब्लॅकमेल करत होतास, पण आता मी तुझं ब्लॅकमेलिंगचं माझ्याजवळचं जे कारण आहे ते कायमचंच संपवणार आहे. मी माझ्या ताईला स्वतःहून सगळं खरं सांगून टाकणार आहे. युअर टाईम्स अप नाव. आणि मग लगेचच अर्णव हा आता
पुढे चाललेलं असतो. इतक्यात तिकडे मामा येतो आणि मामा अर्णवला म्हणत असतो, अर्णव हे बघ ऐक. अर्णव म्हणतो, मामा मला काहीच सांगू नको, मी ताईला सगळं खरं सांगणार आहे. त्यावर अर्णवला मामा सांगतो, नाही तू सांग पण आत्ता नको, आत्ता अंजलीची तब्येत बरी नाही आहे. हे ऐकून अर्णव लगेचच अंजलीच्या खोलीत येतो आणि अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवायला लागतो आणि तिला हाका मारतो, ताई, ए ताई, ताई. त्याबरोबर अंजली डोळे उघडते. अर्णवला बघून तिला जरा बरं वाटतं. ती लगेचच अर्णवला म्हणते, चिंटू तू आलास, चिंटू चिंटू, आणि ती पुन्हा बेशुद्ध होते. त्याबरोबर लगेचच अर्णव हा तिला म्हणत असतो, हो 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 मी आलो आहे आणि मी कुठेच जात नाही आहे, मी इथे तुझ्याजवळ बसून राहतो, हे बघ. आणि मग अर्णव हा लगेचच तिच्याजवळ तिथे बसतो, तिचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो, काळजी करू नकोस ताई, मी काही होऊ देणार नाही आहे तुला. आणि मग तो राकेशकडे वरती बघतो. त्याबरोबर आता अंजलीला मात्र इथे बरं वाटत असतं. अर्णव घरी आल्यानंतर तिचा जीव हा भांड्यात पडलेला असतो. तर आता मुद्दामून राजेश हा डोळ्यातून पाणी काढायचं नाटक करतो आणि डॉक्टरांसमोर अर्णवला म्हणत असतो, अरे अर्णव, असा का वागतोस रे तू? का असा सारखा सारखा तिला त्रास देत असतोस? 2 जीवांची आहे रे ती, आता तुलाच तिची काळजी घ्यायची आहे. कळतं आहे ना मला काय बोलायचं आहे ते? तुलाच तिची काळजी घ्यायची आहे आणि करायची आहे. त्याबरोबर लगेचच डॉक्टर ह्या अर्णवला म्हणतात, मिस्टर राजेश शिर्के, मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे, येऊ शकता का? त्याबरोबर अर्णव हा लगेचच तिच्याबरोबर बाहेर येतो. ये शुअर. मग डॉक्टर ही अर्णवला म्हणायला लागते, हे बघा मिस्टर राजेश शिर्के, प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळेस मुलींना स्ट्रेस येतो. पुढे प्रेग्नन्सी कंप्लीट झाल्यानंतर बाळाचं संगोपन कसं करायचं वगैरे इतर गोष्टींचा. आता मी त्यासंबंधित तर बोलणार नाही आहे, पण मी एवढं नक्कीच सांगते की सध्या त्यांना त्रास होतो आहे कसला तरी, त्यामुळे पुढे त्यांना मानसिक तणाव येणार नाही याची काळजी घ्या. त्यांना कोणत्याही पद्धतीची वाईट बातमी किंवा वाईट घटना सांगू नका, कारण याचा त्यांच्यावर आणि त्यांच्या बाळावर सुद्धा परिणाम होईल. त्यावर अर्णव होकार देतो. डॉक्टर तिकडनं निघून गेलेले असतात. त्याबरोबर लगेचच आता राकेश हा अर्णव समोर येतो आणि अर्णवला म्हणायला लागतो, बघितलंस ना डॉक्टरांनी आता काय सांगितलं ते, आणि मला पूर्ण खात्री आहे तुझं तुझ्या ताईवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तू तिला काहीच सांगणार नाही. बिचारा चिंटू. अरे रे, काय रे चिंटू, हे सगळं एवढं मनात खतखततं आहे, पण ते कोणाशी बोलूच शकत नाही आहेस. सगळं मनातच ठेवावं लागणार आहे दाबून आणि गप्प बसावं लागणार आहे, गप्प, समजलं ना? त्याबरोबर आता इथे नमुताई इशूला म्हणत असते, इशू अगं, जर तू राकेशजींबरोबर लग्न करायला तयार झालीस ना, तर ती तू तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गलती करणार आहेस, कळतं आहे का तुला? त्याबरोबर इशू म्हणत असते, ताई अगं, पण त्यावरती म्हणते, ताई वगैरे काही नाही इशू, तुला का कळत नाही आहे मला काय सांगायचं आहे ते तुला? इतक्यात इकडे अर्णवला अंजलीताई म्हणत असते, चिंटू तुला काय एवढं भेटायचं आहे ईश्वरीला, काय एवढा डिस्पिरेट झाला आहेस तू तिला भेटण्यासाठी? त्यावर अर्णव म्हणतो, नाही गं ताई, असं काहीच नाही आहे, खरंच ना? त्याबरोबर ताई अर्णवचा हात हातात घेते आणि अर्णवला म्हणत असते, अरे ऐक ना, मी काय म्हणते, तुला जर तिला काही सांगायचं असेल ना, तर तू काळजी कशाला करतो आहेस? तू मला सांग ना, मी सांगते तिला, मी बोलते तिच्याशी. त्याबरोबर हे ऐकून अर्णव हा ताईकडे बघतच राहतो. त्यानंतर आपण आता पुढे पाहतो की इथे बाबा हे इशूच्या आणि राजेश म्हणजेच राकेशच्या लग्नाचा मुहूर्त काढत असतात आणि मग ते आता म्हणत असतात की लग्न लवकरात लवकर आपण पकडायचं आहे. 4 मुहूर्त आहेत, त्याच्यापैकी एक धरूया जवळचा मुहूर्त. त्याबरोबर लगेचच आता नमुताई विचारते, बाबा कोणता मुहूर्त जवळचा आहे? बाबा लगेच सांगतात, 15 दिवसांनंतरचा एक मुहूर्त आहे. आता हे ऐकून नमुताई आणि इशू दोघींनाही टेन्शन येतं. दोघीही एकमेकीकडे बघायला लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करायचं, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.